नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये। तर आम्ही निघालो आहोत आमच्या बिल्लूला घेऊन दवाखान्यामध्ये। तो आता 3 महिन्याचा झाला आहे। तर त्याला इंजेक्शन द्यायचं होतं। दुपारचे 3 वाजले होते आणि कडक असं ऊन पडलेलं आहे, पण हवा ही छान सुटलेली होती। आमच्या बिल्लूला प्रवास करायला अजिबात आवडत नाही। तो लगेच कावरा बावरा होतो आणि त्यात मयू आणि आरू त्याला शांतही बसून देत नाही, सारखं बाहेर काढून बघतात। त्यालाही तेवढंच पाहिजे। बास्केटमध्ये त्याला अजिबात आवडत नाही। तर दवाखान्यामध्ये थोडी गर्दी होती, म्हणून आम्ही थोडा वेळ टाइमपास करण्यासाठी इकडे आलो। याला भाऊचा धक्का असे म्हणतात। इथे संध्याकाळचं खूप छान वाटतं, पण आम्ही भर दुपारचं आलो होतो म्हणून खूप असं गरम लागत होतं। इथे बघा सगळ्या बोटी आहेत। आम्ही थोडा वेळ इथे टाइमपास केला आणि निघालो। तर इथे झाडे असल्यामुळे खूप छान अशी गार हवा सुटली होती। म्हटलं बिल्लूला इथे थोडा वेळ खेळून द्यावं। जसा बास्केट मधून बाहेर आला तसा बघा कसा आरू सोबत खेळायला लागला। थोडा वेळ खेळून झाल्यानंतर आम्ही निघालो दवाखान्यामध्ये। सगळे पटापट रिक्षात बसले। मी पाठीमागे होते। मला येताना बघून माझी गंमत करायला लागले। मी रिक्षात बसायला गेले की रिक्षा पळवायला लागले। आरूला तर खूपच मजा येते अशी मस्ती करायला, आणि पोरांना हसवायला आम्हाला मजा येते। घर कसं हसून खेळून राहिलं पाहिजे, तर त्या घराला घर पण आहे। आम्ही असेच आहोत। मस्ती करत आम्ही दवाखान्यात कधी पोहोचलो माहितीच नाही पडलं। इथे आल्यानंतर खूप टेन्शन झालं। आता बिल्लूला इंजेक्शन देणार म्हटल्यावर आम्हाला भीती वाटायला लागली। मी तर बाहेरच बसले। डॉक्टरांच्या हातात इंजेक्शन बघून बिल्लू पळायला लागला होता। आम्हाला वाटलं आता किती ओरडेल काय माहिती, पण इंजेक्शन घेताना गपचूप बसला। आणि बघा बिल्लू खरंच खूप स्ट्रॉंग आहे। नंतर त्याचा बर्थडे सर्टिफिकेट तयार केला, कारण त्याची ट्रीटमेंट करताना सगळ्या गोष्टी लक्षात असल्या पाहिजे। इंजेक्शन कधी द्यायचं, औषध कधी द्यायचं, या सगळ्या गोष्टी त्याच्या वयानुसार कराव्या लागतात। किती डोकेदुखी आहे बापरे। त्याचं वजन चेक केलं तसा बिल्लू हेल्दी आहे। बिल्लूची ट्रीटमेंट चालू असताना बाहेर बघा आरू डॉगीला दाखवते, आणि हा डॉगी बघा किती गोड आहे। आरू त्यालाच पाहत होती। बिल्लूची नखं खूप वाढली होती, तर नखं कापली, त्याची कान साफ करून दिले। कान साफ करत असताना त्याची रिएक्शन बघा, म्हणत असेल कुठं घेऊन आले मला, जे एवढा त्रास देत आहेत। फायनली बिल्लूची सगळी ट्रीटमेंट झाल्यानंतर आम्ही घरी यायला निघालो। तर कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा। बाय।